आपल्यासोबत गडचिरोलीच्या ऑपरेशनबद्दल बोलण्यासाठी स्वतः पोलीस अधीक्षक निलोत्पल आहेत। निलोत्पल सर, मला सांगा, हे ऑपरेशन दक्षिण गडचिरोलीतून सुरू झालं, उत्तर गडचिरोलीसाठी किती महत्त्वाचं? उत्तर गडचिरोलीमध्ये सध्या 12 सशस्त्र माओवादी ॲक्टिव्ह होते। चातगाव कसनसूर दलम आणि टिपागड दलम यांचे दोन दलमचे उत्तर गडचिरोलीमध्ये फार मूवमेंट होते आणि या महिन्यामध्ये आम्हाला खूप हर्ष वाटत आहे की कालचे जे एन्काउंटर झालेलं आहे ज्यामध्ये 12 मृतदेह आम्हाला सापडलेला आहे, ज्यामध्ये 7 पुरुष आणि 5 महिलाचे समावेश आहे। तर पूर्ण उत्तर गडचिरोलीचे सर्व आर्म्ड कॅडर्सचे आम्ही उच्चाटन केलेलं आहे आणि सध्या उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झालेला आहे, या म्हणण्यामध्ये हरकत नाही आहे। निश्चितपणे कालचा दिवस खूप वेगळा होता, सगळे VIP होते साऊथ गडचिरोलीमध्ये। किती महत्त्वाचा दिवस होता आणि किती कठीण होतं काल? ते हवामान पण आमचे विरुद्ध होते। प्रचंड पाऊस गडचिरोलीमध्ये सकाळपासून सुरू होता। मोठा VIP मूवमेंट पण गडचिरोलीमध्ये होता। दोन्ही DCM साहेब गडचिरोलीमध्ये येत होते आणि त्या अनुषंगाने आमचे बरेचसे C60चे जे युनिट्स आहेत त्या एरिया डॉमिनेशन आणि रोड ओपनिंगमध्ये लागलेलं होतं। तरी पण आम्हाला ते इंट भेटलं की तिथे छत्तीसगड सीमावर एक कॅम्प नक्षलवादीने स्थापित केलेला आहे। त्या अनुषंगाने आम्ही तात्काळ जे पण आमच्याकडे C60चे युनिट्स होते त्यांना आम्ही DYSP ऑपरेशन्सच्या नेतृत्वाखाली लॉन्च केले आणि या ऑपरेशनमध्ये विपरीत परिस्थितीमध्ये 5-6 नदी नाले क्रॉस करून आम्ही तिथे पोहोचले आणि प्रचंड पावसामध्ये 6 तासाचे ऑपरेशन नंतर आम्हाला हे हार्ड अँड सक्सेस भेटलेलं आहे। निश्चितपणे याच्यामध्ये रिफॉर्म होत राहते का? फॉर्मेशन कसं होत राहतं सर? कसनसूर, चातगाव, टिपागड हे आधी गेलेले होते दलम? पूर्वीचे जे दलमचे एरियाज ज्यांचे सेंट्रल कमिटी आणि पोलीस ब्युरोने ठरवले होते त्या एरिया जिथे ते दलम फिरत होते त्यांचे नावावर आहे। कसनसूर आणि चातगाव आमचे 2 पोलीस स्टेशनचे नाव आहे, त्या एरियामध्ये त्यांचे वर्चस्व होते। टिपागड तसेच एक नैसर्गिक एरिया पहाडीचे नाव आहे, तिथे टिपागड दलम ॲक्टिव्ह होते। तर ते दलमचे जे नाव आहे ते ज्या एरियामध्ये त्यांचे वर्चस्व आहे त्यातून ते नाव त्यांना भेटत आहे आणि सध्या ते रिफॉर्म होणार काही किंवा नाही यावर आम्ही बारकाईचे लक्ष ठेवणार आहे। परंतु काल जे ऑपरेशन्स झालेलं आहे त्यामध्ये दोन्ही दलमचे समूल उच्चाटन झाले आणि उत्तर गडचिरोलीतून माओवादी चळवळीचे उच्चाटन झालं आहे। निश्चितपणे हे होते पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी सांगितलं, उत्तर गडचिरोलीतून नक्षल दलमचं उच्चाटन झालं। आशिष अंबाडे, झी मीडिया, गडचिरोली।